नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टीईटीची जी आहे ती एक्झाम आपली समोर गेलेली आहे। तरी आपण जे आहे ते आपला अभ्यास समोर ढकलून चालणार नाही, कारण एक्झाम कुणीही घेतली आणि कशाही पद्धतीने जरी घेतली तरी आपल्याला जी आहे ती एक्झाम जी आहे ती द्यावीच लागणार आहे। त्यामुळे आपण सातत्यपूर्वक अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अप्लाइड बेस म्हणजे जे आपल्या म्हणजे आयबीपीएस ने जरी एक्झाम घेतली तरी पण जे आहे कन्सेप्ट तीच राहणार आहे, फक्त त्याचा जे आहे ते अप्लाइड बेस क्वेश्चन जे आहेत त्याच्यावर जास्त भर असतो। म्हणून अशा काही प्रश्नांचा विज्ञानच्या अशा काही प्रश्नांचा जो आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सराव करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुमची एक्झाम कधीही झाली तरी तुम्हाला याचा तुमच्या प्रिपरेशन मध्ये नक्कीच फायदा होणार आहे। त्यामुळे तुम्ही जे आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे प्रश्न पहिला आहे की सूक्ष्मदर्शकाखाली पेशी पाहताना पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल आणि हरितलवक म्हणजे क्लोरोप्लास्ट दिसल्यास ती कोणत्या प्रकारची पेशी आहे। म्हणजे आपल्याला जे आपल्या पारंपरिक पद्धतीने एक्झाम ऑफलाईन पद्धतीने झाली असली तर जे पुणे परिषदने एक्झाम घेतली असली तर तिथे जे आहे ते डायरेक्ट क्वेश्चन विचारला असता की प्लांट सेल मध्ये सेल वॉल असते का नाही वगैरे, किंवा आणि इथे कसं विचारलंय तर सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न आयबीपीएस विचारू शकते। त्यामुळे जे आहे ते आपलं जे आहे दोन्ही कुणी जरी एक्झाम घेतली तरी आपल्याला हे नक्कीच जे आहे ते हेल्पफुल ठरणार आहे। तर इथे आपण जे आहे ते प्लांट सेल आणि एनिमल सेल यांच्यामध्ये सेल वॉल जे आहे ते वनस्पतींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि कडकपणा देण्यासाठी त्यांच्या जे पेशीभोवती म्हणजे जे प्लांट सेल आहेत त्यांच्या पेशीभोवती जे आहे ते एक आवरण असते, त्याला सेल वॉल म्हटलं जातं। आणि हे जे क्लोरोप्लास्ट आहे हे जे आपण त्याला हरितलवक म्हणतो, वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतः तयार करतात, म्हणजेच काय तर फोटोसिंथेसिस द्वारे या अन्न निर्मितीसाठी लागणारे हे जे क्लोरोप्लास्ट आहे हे क्लोरोप्लास्ट या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी खूप महत्वाचे असते। या दोन्ही गोष्टी एकत्र फक्त ज्या आहेत त्या कशात आढळतात तर वनस्पती पेशीमध्ये प्लांट सेल मध्येच फक्त आढळतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी येते। नेक्स्ट क्वेश्चन, आता इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे साऊंड या चॅप्टरशी रिलेटेड आहे की दोन उंच इमारतींच्या मध्ये मोठ्याने ओरडल्यावर काही सेकंदांनी स्वतःचाच आवाज पुन्हा ऐकू येण्याच्या घटनेला काय म्हणतात। तर आयबीपीएसच्या जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये दोन्ही या प्रकरणावर प्रश्न विचारतात, किंवा आपल्या जे आपण पीवायक्यू मागे बरेच पाहिले आहेत तिथे पण दोन्ही हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा आहे। तर आता इथे दोन इमारती आपल्याला अशा सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक इमारतीच्या मध्ये मोठ्याने ओरडल्यावर काही सेकंदांनी या इमारतीच्या मध्ये जे आहे मोठ्याने ओरडल्यावर काही सेकंदांनी जे आहे आपलाच आवाज असा आपल्याला परत ऐकायला येतो असं विचारलेलं आहे, त्याला काय म्हणतात। तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे इको प्रतिध्वनी, हे करेक्ट आन्सर आहे। जेव्हा ध्वनी लहरी म्हणजे साऊंड वेव्स एखाद्या मोठ्या घट्ट अडथळ्यावर म्हणजेच इथून आपण ओरडल्यानंतर हा साऊंड वेव्ह इकडे गेले आणि या मोठ्या अडथळ्यावर असे धडकून वापस आले, आदळून वापस येतात, तेव्हा जे रिफ्लेक्ट परावर्तित होऊन पुन्हा आपल्या कानापर्यंत ऐकू येतात त्याला म्हणतात प्रतिध्वनी किंवा इको म्हणतात। आणि प्रतिध्वनी स्पष्ट येण्यासाठी मूळ आवाज आणि येणारा आवाज दोन्ही मध्ये प्रतिध्वनी जो आहे हा जो आपल्याला आदळून ऐकायला येतो हा प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येण्यासाठी या दोन्ही प्रतिध्वनी आणि जो मूळ आवाज आहे यामध्ये 0.1 सेकंदाचा आणि फरक हे पण महत्वाचा आहे, सेकंदाचा फरक असावा लागतो। आणि अडथळा जो आहे तो 17.2 मीटर एवढ्या अंतरावर असणे, हा जो अडथळा आपल्यापासून 17.2 मीटर अंतरावर असणे गरजेचं आहे, तेव्हाच हा प्रतिध्वनी ऐकायला येतो। आता त्यानंतर इथे दुसरा ऑप्शन आहे रिफ्रॅक्शन, म्हणजे काय, जेव्हा ध्वनी लहरी एका तापमानाच्या हवेतून दुसऱ्या तापमानाच्या हवेत जातात म्हणजेच माध्यम बदलतात तेव्हा त्या आपली दिशा बदलतात किंवा वागतात, त्याला अपवर्तन म्हणतात। यामुळे आवाज पुन्हा ऐकू येत नाही। त्यानंतर ऍब्झॉर्प्शन किंवा शोषण,
जर समोरच्या भिंती मऊ किंवा सच्छिद्र असतील, या ज्या समोरच्या इमारतीच्या भिंती आहेत मऊ किंवा सच्छिद्र असतील तर ते आवाज शोषून घेतात, त्याला म्हणतात ऍब्सॉर्प्शन. आणि डिफ्रॅक्शन म्हणजेच विवर्तन, जर आवाजाच्या मार्गात एखादा लहान अडथळा आला तर ध्वनी लहरी त्या अडथळ्याच्या कडेने वळसा घेऊन पुढे निघून जातात. एखादा लहान अडथळा असेल तर कडेने वळसा घेऊन पुढे जातात. आपण प्रतिध्वनीमध्ये काय म्हटलं होतं, तर यामध्ये एखाद्या मोठ्या आणि घट्ट अडथळ्यावर म्हटलं होतं, जसे की डोंगराची भिंत किंवा उंच इमारती, तेव्हाच आपल्याला इको ऐकायला येतो. गुळगुळीत किंवा मग छोटा अडथळा किंवा मग सच्छिद्र अडथळा असेल तर आपल्याला इको ऐकायला येत नाही. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की तळपत्या उन्हात उभी केलेली कार आतून प्रचंड गरम होते, यामध्ये निसर्गाचा कोणता परिणाम किंवा घटना जी आहे ती कारणीभूत ठरते. तर या इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, हरितगृह परिणाम, ग्रीन हाऊस इफेक्ट, ओझोन थराचा क्षय का प्रकाश विखुरणे, ऑप्शन क्रमांक आहे. आणि ड क्रमांक ऑप्शन आहे हवेचे प्रदूषण. यामध्ये असा कोणता निसर्गाचा जो आहे परिणाम आहे जो की तळपत्या उन्हात कार उभी केल्यानंतर आतून प्रचंड जे आहे ते गरम होते, याचं करेक्ट ऑप्शन आहे हरितगृह परिणाम. तर कसं आहे मग ते, तर सूर्यप्रकाशातील लहान जे शॉर्ट वेव्ह रेडिएशनचे म्हणजे सूर्यप्रकाशातून येणारे लहान तरंग लांबीची किरणे असतात, कारच्या काचेमधून सहज आत येतात. हे जे सूर्यप्रकाशातून असे आपली इथे कार उभा आहे तर याच्यामध्ये जे शॉर्ट वेव्ह म्हणजे कमी तरंग लांबीची किरणे आहेत ते या कारमधून सरळ आत येतात, कारच्या काचेमधून सहज आत येतात. ही किरणे कारच्या सीट आणि डॅशबोर्ड मध्ये आढळतात. हे किरणे जे आहेत, इथे आपली शीट आहे, या शीटवर आणि डॅशबोर्डवर आढळतात आणि ज्यामुळे ते गरम इथे आपल्याला जाणवायला लागते. गरम झालेल्या सीट आणि डॅशबोर्ड मधून नंतर लांबीचे जे म्हणजे इन्फ्रारेड किरणे आहेत ते बाहेर पडतात. ही मोठी किरणे कारच्या काचेला भेदून सहज बाहेर जाऊ शकत नाहीत. परिणामी काय होते, तर उष्णतामध्ये वाढायला लागते आणि उष्णता या कारमध्येच कोंडली जाते आणि आपल्याला गरम होऊ लागते. याला म्हणतात हरितगृहाचा परिणाम म्हणतात. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आलेला आहे. त्यानंतर दुसरे ऑप्शन जे आहेत ते आपण पाहूया. दुसरा ऑप्शन आपल्याला ओझोन जो आपला ओझोन लेअर आहे त्याचा क्षय. त्याच्या अगोदर हरितगृह इफेक्ट म्हणजे काय थोडस, तर म्हणजे सांगायचं झालं तर हरितगृह इफेक्ट म्हणजे वातावरणामुळे पृथ्वीवर उष्णता कोंडली जाण्याची नैसर्गिक प्रक्रिया. हे जे आपल्या पृथ्वीवर वातावरणामुळे इथे पण असं हे कारमध्ये जशी शॉर्टवेव्हची अशी ही जी कारमध्ये जी उष्णता कोंडली गेली तर तशाच पद्धतीचा हा ग्रीन हाऊस इफेक्ट असतो, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या सूर्याची उष्णता इथे कोंडली जाते या पृथ्वीवर. म्हणून ही इथे कुठल्या इफेक्ट सारखा परिणाम होते, तर ग्रीन हाऊस इफेक्ट सारखा. त्यानंतर आहे ओझोन थराचा क्षय. तर ओझोन थराच्या नाशामुळे सूर्याची धोकादायक अतिनील किरणे जे आहेत ते युव्ही रेज पृथ्वीवर येतात, ज्यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो, पण कार गरम होण्याचा याचा काही थेट संबंध नाही. त्यानंतर आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट. धुलीकणांमुळे प्रकाश सर्वत्र पसरतो, ज्यामुळे आपल्याला आकाश निळे दिसते. कार तापण्याचा आणि याचा काहीही संबंध स्कॅटरिंग ऑफ लाईटचा संबंध नाही. आकाश निळे दिसण्यामागे या स्कॅटरिंग ऑफ लाईटचा संबंध आहे. त्यानंतर हवेचे प्रदूषण. हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू नक्कीच पृथ्वी तापवण्यास कारणीभूत ठरतात, पण कारच्या बंद जागेत उष्णता कोंडण्यामागे या हवेच्या प्रदूषणाचा काहीही एक संबंध नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ग्रीन हाऊस इफेक्ट येते. नेक्स्ट क्वेश्चन, पावसाळ्यात रात्रीच्या वेळी आकाशात चमकणारी वीज जमिनीवर पडण्यापूर्वी आधी तिचा प्रकाश दिसतो आणि नंतर आवाज ऐकू येतो, याचे कारण काय आहे? हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेस आपण क्वेश्चनच्या प्रॅक्टिस मध्ये पाहिलेला आहे की आपल्याला एक इथे ऑप्शन दिलेले आहेत. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त असतो. ऑप्शन ब, ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. ऑप्शन क, ढगांमध्ये आधी प्रकाश तयार होतो आणि नंतर आवाज येतो. ऑप्शन ड, हवेचा दाब ध्वनीला रोखून धरतो. तर याचं करेक्ट आन्सर काय येईल? याच्या मागे छोटीशी कन्सेप्ट आहे की याचं करेक्ट आन्सर येते प्रकाशाचा जो वेग आहे तो ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त असतो, म्हणून आपल्याला अगोदर जी आहे ती चमकणारी वीज दिसते आणि नंतर तिचा कडकडाट ऐकायला येतो. आता ही कन्सेप्ट छोटीच आहे, पण आपण अगोदर अभ्यासले आहेत स्टेट बोर्ड. आपण ज्यावेळेस अगोदर टीईटीची परीक्षेच्या तयारी करत होतो त्याच कन्सेप्टवर थोडंसं अप्लाइड बेस्ड क्वेश्चन या IBPS मध्ये विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे जे आहे आपल्याला
जे आहे गोंधळून न जाता बरोबर जे आहे ते सराव करणं गरजेचं आहे. आता इथे जे आहे प्रश्न दिलेला आहे की अमितने बाजारातून आईस्क्रीम आणले, ते वितळू नये म्हणून दुकानदाराने जे आहे ते आईस्क्रीमच्या बॉक्स भोवती थर्माकोलचा डब्बा लावला. मग त्या दुकानदाराने इथे थर्माकोलचा का वापर केला असा प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन आहे थर्माकोल उष्णतेचा सुवाहक आहे. थर्माकोल उष्णतेचा सुवाहक आहे का? नाही. नंतर आहे थर्माकोल उष्णतेचा रोधक किंवा दुर्वाहक आहे. आणि नंतर तिसरा ऑप्शन आहे थर्माकोल आईस्क्रीमला फ्रीज करतो. अजिबात नाही. थर्माकोलमुळे आईस्क्रीमची चव वाढते का? बिलकुल नाही. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, की हा जो आईस्क्रीम भोवती थर्माकोल या दुकानदाराने लावलेला आहे तो आहे उष्णतेचा रोधक. त्याच्यामुळे त्याच्यातून जे आहे ते उष्णता वाहिली जाऊ शकत नाही. त्यामुळे जे आहे थर्माकोल मध्ये हवेचे लहान लहान बुडबुडे अडकलेले असतात आणि हवा जी आहे ही उष्णतेची दुर्वाहक आहे. यामुळे थर्माकोल हा उष्णतेचा अतिशय उत्तम रोधक म्हणजेच बॅड कंडक्टर, अतिशय उत्तम रोधक म्हणतो. तर बॅड कंडक्टर असल्यामुळे काय होते, जेव्हा आईस्क्रीम आपण थर्माकोलच्या डब्यामध्ये ठेवली जाते तेव्हा ते बाहेरील वातावरणातील उष्णतेमुळे डब्याच्या आत या थर्माकोलमुळे बाहेरील उष्ण जे वातावरण आहे ते डब्याच्या आत जाऊ देत नाही हे थर्माकोल. त्यामुळे डब्याच्या आतील तापमान कमीच राहते आणि आईस्क्रीमचा बराच वेळ न वितळता घट्ट राहते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की रोहनने एका फुग्यामध्ये पूर्ण हवा भरली आणि तो फुगा रात्रभर फ्रीजच्या आत ठेवून दिला. सकाळी फुगा बाहेर काढल्यावर तो आकुंचन पावलेला म्हणजेच लहान झालेला दिसला. यावरून काय सिद्ध होते? तर आता हा प्रश्न यामागे पण कन्सेप्ट आहे, पण आपल्याकडे बेस्ट क्वेश्चन आहे की रोहनने एक फुगा घेतला, या फुग्यामध्ये आता हवा आहे, या फुग्यामध्ये त्याने हवा भरला आणि हा फुगा जो आहे त्याला वाटलं की फ्रीज मध्ये ठेवा, त्याने फ्रीज मध्ये ठेवून दिला खेळत खेळत. सकाळी उठल्यानंतर त्याने फ्रीज मधून बाहेर काढला. मग त्याला असं लक्षात आले की हा जो फुगा आहे तो छोटा झालेला आहे. मग यावरून त्याला काय सिद्ध झाले? ऑप्शन आहे थंड केल्यावर हवेचे आकारमान वाढते, थंड केल्यावर हवेचे आकारमान कमी होते म्हणजेच हवा आकुंचन पावते. तिसरा ऑप्शन आहे फ्रीज मध्ये फुग्याची हवा बाहेर निघून जाते. चौथा ऑप्शन आहे हवेवर तापमानाचा काहीही परिणाम होत नाही. तर याचं अचूक उत्तर येते की थंड केल्यावर हवेचे आकारमान जे आहे ते कमी होते. ही कन्सेप्ट या प्रश्नाच्या मागे जी आहे ती दडलेली आहे. तर हवेमध्ये वायूचे लहान लहान कण असतात, आपल्याला माहिती आहे, जे सतत फिरत असतात आणि जेव्हा फुगा फ्रीजच्या थंड वातावरणात ठेवला जातो तेव्हा या वायूच्या कणाची जी आहे ती ऊर्जा थंडपणामुळे कमी होते आणि ऊर्जा कमी झाल्यामुळे हे कण एकमेकांच्या जवळ येतात आणि त्याची हालचाल जी आहे ही कण एकमेकांच्या जवळ येतात आणि हालचाल मंदावते. वायूचे कण जवळ आल्यामुळे ते फुग्याच्या आत कमी जागा व्यापतात, ज्याला वैज्ञानिक भाषेमध्ये काय म्हणतात तर आकारमान कमी होत. वायूचे कण जवळ आल्यामुळे याचे आकारमान कमी होते आणि आपण त्याला म्हणतो आकुंचन पावलं म्हणतो. यामुळे फुगा बाहेरून लहान दिसायला लागतो. जेव्हा फुगा पुन्हा बाहेर सामान्य तापमानात येईल त्यावेळेस हे जे आहे ते हवेचे कण थोडेसे पसरणार आणि हवा हे जे फुगा जो आहे तो जशाच तसा होऊन जाईल. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट ऑप्शन आलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की घरातील विजेचे बोर्ड किंवा उपकरणे दुरुस्त करताना इलेक्ट्रिशियन नेहमी पायात रबरी चप्पल किंवा हातात रबरी हातमोजे घालतो. रबराचा वापर इथे का केला आहे? म्हणजे बघा इथे की प्रश्न जे आहेत ते छोट्या छोट्या कन्सेप्टवरच आधारित आहेत, पण थोडस विचारण्याची पद्धत वेगळी आहे बस. आता इथे पहिला ऑप्शन आहे रबर विजेचा सुवाहक आहे का? अजिबात नाही. रबर विजेचा दुर्वाहक असल्याने विजेचा धक्का लागत नाही. या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ आहे की आपण पण जे आहे ते कुठलेही जे आहे ते लाईटचे काम करताना पायात चप्पल घालून करतो, कारण रबर जे आहे ते एकदम विजेचे जे आहे ते दुर्वाहक असल्यामुळे विजेचा धक्का लागत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया की अक्षयने पाशवी रंगाची काचेची बाटली पूर्णपणे पाण्याने भरली, तिचे झाकण घट्ट लावले आणि ती फ्रीज मध्ये बर्फ करण्यासाठी ठेवली. मग सकाळी बाटली पाहिली असता ती फुटलेली आढळली. पाणी घोटल्यावर काय होते? अक्षयने वर फुगा ठेवला होता, आता इथे खाली जी आहे ती काचेची बाटली ठेवलेली आहे ज्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि ती फ्रीज मध्ये ठेवली. मग काय होते तर ती बाटली त्याला सकाळी उठल्यानंतर फुटलेली आढळली. कस काय आढळली? तर ऑप्शन आहेत पाण्याचे वजन कमी होते, पाणी गोठताना त्याचे आकारमान वाढते आणि काच थंडीमुळे आकुंचन पावतो. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ब क्रमांकचा
ऑप्शन की पाणी गोठताना जे आहे ते त्याचं आकारमान वाढते, म्हणजे जगातील इतर सर्व द्रव्य पदार्थ आहेत थंड झाल्यावर आकुंचन पावतात, परंतु पाण्याचा गुणधर्म याच्या पूर्ण उलटा आहे, ज्याला की पाण्याचे असंगत प्रसरण म्हटलं जातं. जेव्हा पाण्याचे तापमान 4 डिग्री अंश सेल्सिअसला येते पेक्षा कमी होऊ लागते आणि त्याचे बर्फांत रूपांतर होऊ लागते, तेव्हा पाण्याचे रेणू एका विशिष्ट रचनेत गोठतात आणि या प्रक्रियेमुळे बर्फाचे आकारमान मूळ पाण्यापेक्षा थोडेसे जे आहे ते मोठे होते. याला म्हणतात पाण्याचे असंगत आचरण, म्हणजे बर्फ जे पाणी जे आहे ते प्रसरण पावते, याचं उलट आहे या पाण्याचं. बाटली फुटण्यामागचं मग काय कारण आहे? बाटली आधीच पाण्याने काठोकाठ भरलेली होती. जेव्हा त्या पाण्याचा बर्फ होतो तेव्हा ज्यावेळेस त्याचे आकारमान वाढते आणि मग त्याला जागा पुरेशी म्हणजे त्याला पुरेशी जागा भेटत नाही त्याच्या एक्सपान्शन साठी, म्हणून ती काच फुटला जातो. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन की स्वातीने एका ग्लासमध्ये साध्या पाण्यात लिंबू टाकले, मग ते लिंबू जे आहे ते तळाशी बुडून गेले. मग नंतर तिने काय केले, त्याच पाण्यामध्ये 3 चमचे मीठ विरघळून टाकले, मग पुन्हा लिंबू टाकले, तेव्हा लिंबू मात्र पाण्यावर तरंगू लागते. मग मीठ टाकल्यामुळे पाण्यात काय बदल झाला? तर ऑप्शन आहेत पाण्याचे तापमान वाढले, पाण्याची घनता वाढली, पाण्याचे वजन कमी झाले, का मग लिंबाचा आकार मोठा झाला. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ती मीठ टाकल्यामुळे पाण्याची घनता वाढली. याचं दुसरं एक उदाहरण आहे की समुद्राच्या पाण्यामध्ये जे आहे ते पोहणे सोपे जाते नदीच्या पाण्यापेक्षा. तर कोणताही पदार्थ पाण्यात तरंगणार किंवा बुडणार हे त्या पदार्थाच्या जे आहे ते डेन्सिटीवर अवलंबून असते, पदार्थाच्या डेन्सिटीवर. जर वस्तूची घनता पाण्यापेक्षा जास्त असेल तर ती बुडते आणि जर वस्तूची घनता पाण्यापेक्षा कमी असेल तर ती तरंगते. मग साध्या पाण्यात लिंबाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते, लिंबू वजनात पाण्यापेक्षा जास्त असते, म्हणून लिंबू काय करते, या गिलासामध्ये असं पाण्यामध्ये जर लिंबू टाकलं तर ते तळाशी जाऊन बसते. मग आता इथे जे आहे ते स्वातीने यामध्ये जे आहे ते मीठ टाकलं या पाण्यामध्ये, मग पुन्हा लिंबू टाकलं तर ते इथं तरंगायला लागते, कारण जे पाण्याची घनता मिठामुळे वाढली जाते, डेन्सिटी वाढते आणि आत पाण्याची घनता ही लिंबाच्या घनतेपेक्षा जास्त होते आणि त्या कारणाने लिंबू जे आहे ते तरंगू लागते. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आलेला आहे. आता इथे जे आहे तर नेक्स्ट क्वेश्चन की रोहनची सायकल चालवताना खूप जड जात होती आणि चेन मधून जे आहे ते कर्कश आवाज येत होता. त्याच्या वडिलांनी सायकलच्या चेनला जे आहे ऑइल लावले, लुब्रिकंट ऑइल लावले आणि ज्यामुळे सायकल हलकी झाली. ऑइल लावल्यामुळे नेमके काय झाले, तर गुरुत्वाकर्षण बल वाढले, का चेन आणि गिअर मधील घर्षण कमी झाले, का सायकलचे वजन कमी झाले, का मग सायकलचा आकार बदलला. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे चेन आणि गिअर मधील घर्षण, हे तेल जे टाकल्यामुळे जे आहे घर्षण कमी झाले आणि सायकल चालवायला हलकी जाऊ लागली. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन की आईने रमेशला पिण्यासाठी कडक चहा दिला. रमेशने चहा कप पिण्याऐवजी बशीमध्ये ओतून पिला, जेणेकरून तो जो आहे तो लवकर गार व्हावा म्हणून. आणि बशीमध्ये चहा लवकर गार होण्याचे काय कारण असेल, तर पहिला ऑप्शन आहे बशीमध्ये चहाचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे बाष्पीभवन जलद होते. बशी चहामधील उष्णता शोषून घेते, नष्ट करते का? नाही. बशीमध्ये हवेचा दाब कमी होतो का? बशी चहामध्ये थंड हवा मिक्स करते का? तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे बशीमध्ये चहाचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे, बशीमध्ये असं पसरट ठिकाणी टाकल्यामुळे चहाचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे जे आहे बाष्पीभवन जलद गतीने होते, म्हणून आपण कपाऐवजी बशीत चहा पिल्यानंतर आपल्याला जो आहे तो लवकर थंड होण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने आपण जे आहे इथे काही IPPS पॅटर्नच्या प्रश्नाचा सराव करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे आहे ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा. थँक्यू सो मच.